अगोदर मी सांगितलेलं होतं ऍक्च्युली पेराक ते चुगावतं, त्याच्या अगोदर पेराक तर चुगावतं. जेवढं पेराक कितीतरी पटीत जास्त उगवतं. तुम्ही ऑनलाईन बद्दल, ऑफलाईन बद्दल, कंपनी बद्दल, प्रोडक्ट बद्दल जे काही विचार पेरणार, जो स्वभाव पेरणार, त्याची फळं तुम्ही भोगणार, त्याचे परिणाम तुम्ही भोगणार. भोगल्याशिवाय राहू शकणार नाही, कारण हा लॉ ऑफ एनर्जी आहे. हा आध्यात्मिक सायंटिफिक सगळा सिद्धांत आहे की आपल्याला याचे परिणाम भोगावे लागणार. नियत खराब आज ना उद्या आपल्याला या गोष्टींना सामोरे जावं लागणारच, राईट. आणि ऍटिट्यूड एक आणखी महत्त्वाचा जो आपल्याला डाउनलाईन बरोबर ठेवायचा आहे. कसा ही सवय म्हणू शकता, ऍटिट्यूड म्हणू शकता, व्हॉटएव्हर कुठलाही टॉपिक आले तर हे करायचं आपल्या डाउनलाईन बरोबर. एका डाउनलाईनला आपण जॉईन केलं की काय करायचं लिहून घ्या. आय डू यू सी. आता मी करणार तू बघ. इंग्लिश मध्ये तरी लिहायचं, मराठीत तरी लिहा. आय डू यू सी म्हणजे मी आता प्लॅन देणार, मी डेमो देणार, तू नुसतं बघत बसायचं. नवीन डाउनलाईन आहे ना, राईट. सेकंड पॉइंट, यू डू आय सी. म्हणजे आता हे बऱ्याच वेळा माझा प्लॅन ऐकलेला आहे, स्क्रिप्ट पाठ झाले, मी आहे बरोबर, डोंट वरी, तू प्लॅन सांग, मी बघणार. ओके. तीसरा पॉइंट, I do, you see, if required, you take over. I do, you see, मी करतो, तुम्ही बघत बसा. वेळ पडली तर तुम्ही आतमध्ये उडी घ्या डिस्कशन मध्ये, बरोबर. म्हणजे आपण समजा डाउनलाईनच्या एखाद्या प्लॅनला गेलोय, आपण बिझनेस प्लॅन एक्सप्लेन करतोय, तिथे डाउनलाईन बघायच्या भूमिकेमध्ये आहे तिसऱ्या स्टेप मध्ये. आणि जर समजा असं काही सिच्युएशन निर्माण झाली जिथे अपलाईन सुद्धा निरुत्तरित आहे, कारण डाउनलाईनचे आणि त्या गेस्टचे संबंध आहे, मग तिथे कोण फायद्याचं ठरणार? तो डाउनलाईन काहीतरी बोलणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. मग काय, आय डू यू सी, गरज पडली तर यू टेक ओव्हर, म्हणजे तू माझ्याकडनं मीटिंग काढून घे, राईट. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा काय, यू डू आय सी, इफ रिक्वायर्ड आय विल टेक ओव्हर. म्हणजे आणीबाणीची स्थिती काही निर्माण झाली, तू प्लॅन दाखवताना मी आहेच, मी बघतोय, तू लढ, काही प्रॉब्लेम आला तर तू मागे सरकल, आता मी आहेच. चौथं, यू डू आय सी, इफ रिक्वायर्ड, गरज पडली तर मी टेक ओव्हर करणार, आय विल टेक ओव्हर. पहिला आहे आय डू यू सी, मी करतो तू बघत बस, कारण तू नवीन आहेस. नंतर तू कर, मी बघतो, का, कारण मी तुला शिकवलंय. नंतर आय डू यू सी, गरज पडली तर तू टेक ओव्हर कर, म्हणजे तू ये मध्ये. यू डू आय सी, गरज पडली तर मी टेक ओव्हर करणार, तुला काय अडचण आली तर. आणि शेवट सगळ्यात महत्त्वाचं आहे पाचवं, वी डू, आपण करूया. आता तो त्या लेवलला पोहोचला की चल आपण एक साथ करूया, तू पुढचा पार्ट घे, मी मागचा पार्ट घेतो, राईट. मी मार्केटिंग प्लॅन घेतो, तू सॉरी क्लोजिंग घे. क्लियर. हा एक महत्त्वाचा बदल तुम्हाला डाउनलाईन बरोबर वागताना केला पाहिजे. ओके. अमित, हो, एक न्यायचं राहिलं होतं आपलं, स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी, लोरी 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 लोरी. चहा आला का? आला का यायचं? आला. सांगणार कधी? झालं. ओके. स्ट्रॅटेजी. नक्की आलाय का? बिस्किट आणलेत का? पण कुकीज आणलेत बघ. हे कुकीज असले तरच येणार काय? नाही असं काय म्हटल्याने काय फरक पडतोय की काय गावाला मी मला माहिती निष्ठ तुम्ही करता तो आपला अंदाज चुकून आले माझं इलेक्शन
पण ते टेलिपॅथी आली असेल तिकडनं, मी निघालोय बरं का, आपण काय केली असतं, आपला अँटिना उघडा असतो ना काय राईट. ओके, स्ट्रॅटेजी जरा मोठा टॉपिक आहे आपला, ढोसून मी आपण चहा वगैरे जरा थोडं कुकिंग बिकिंग काय असेल ते बारीक दिली आणि सगळे म्हटलंय जरा हे उठले नाही इकडे का खरंच उठले नाही, तयारीच होते बिचारे बघ तिकडे जर अंग टाकून मोकळे हवेमध्ये. आपण काय करणार आहे, परत आल्यानंतर एक तर तुमचा कुणाचा फीडबॅक राहिला तो पटकन फीडबॅक द्या, आपण काही चहा घेत नाही स्वतःचा. कधी असं काम नसलं तर घेत होतं, सगळ्यांनी नाही काम झालं की ओके. फीडबॅक तुमचे जे कोणाचे आहेत ते चहाचे कप फीडबॅक दिलं का? ओके, टाइम नाही ना आपला, टाइम मॅनेज करूया. किती वेळ पण येणार तुमच्या घरात येऊन आम्ही शूटिंग करू. यस करोडपती झाल्यावर ऑफकोर्स न्यूज चॅनल वाल्याला घेऊन येऊ तुमच्या घरी. आपण काय न्यूज चॅनल वाले तुमच्या घरी बोलतात राईट. आपण टंग ट्विस्टर्स बघणार आहोत. ते टंग ट्विस्टर हळूहळू माउथ ट्विस्टर पण होणार. आपल्याला हे करायचं ना, व्यायाम करायचं पाहिजे राईट. तर ते आपण टंग ट्विस्टर्स एकदा रिवाइज करणार. आपली जीभ साफ झाली पाहिजे, तोंड साफ झालं पाहिजे बोलण्यासाठी, ते करणार. त्यानंतर स्ट्रॅटेजी हा एक महत्त्वाचा पार्ट बघणार आणि त्याच्याही पुढे स्ट्रॅटेजी शेवटच राहणार आहे. आपल्याला गेम घ्यायचा आहे. तर बाहेर गेल्यानंतर आपण आपली गेम खेळूया. म्हणजे चहा झाल्यावर फीडबॅक झाला, गेम झाला, चहा झाला की आपण गेम खेळणार आणि गेम खेळून आतमध्ये आला. एकच पॉईंट आपला शिल्लक आहे आजच्या क्वेश्चन मध्ये, तो आहे स्ट्रॅटेजी. आणि त्यानंतर मग आपण जोमाने कामाला लागणार राईट. ओके, चलो ऑल द बेस्ट.